मित्रांनो, आज आपण पुण्यातल्या पर्वती टेकडी या देवस्थानाबद्दल माहिती पाहणार आहोत। या टेकडीवर पर्वताई देवीचे मंदिर असल्यामुळे या टेकडीस पर्वती टेकडी असं नाव पडलं। श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी 23 एप्रिल इसवी सन 1749 मध्ये पर्वती टेकडीवर श्री देवदेवेश्वर या मंदिराची स्थापना केली। साक्षात महादेवांना हे मंदिर समर्पित केलेले आहे। त्यासोबतच श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे पर्वती टेकडीवर निवासस्थान आहे। तर चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पर्वती देवस्थान या मंदिराविषयी संपूर्ण माहिती ही पाहूया। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर सुमित विजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा होस्ट सुमित साळवे। तर आज आपण पर्वती देवस्थान इकडे आलेलो आहे। हे पहा, पर्वती टेकडी श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती। हे पहा, पर्वती देवस्थानाची ही कमान आहे। हे पहा मित्रांनो, तर आपण जाऊया आता आतमध्ये आणि ते पाहिजे इथे दुकानं वगैरे आहेत। जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर इथे तुम्ही घेऊ शकता। आणि या बाजूला महादेवांचं एक छोटंसं मंदिर आहे। मित्रांनो, या डोंगरावरती पर्वताई देवीचं मंदिर असल्यामुळे या टेकडीला पर्वती टेकडी असं नाव पडलं। समुद्र सपाटीपासून पर्वती टेकडी ही 2100 फूट एवढी उंच आहे। आपण थोडंसं वरती चढून आलो तर इथे आपल्याला ही ओपन जिम ही पाहण्यास मिळते। हे पहा, तुम्ही इथे आल्यावर याचा सुद्धा लाभ घेऊ शकता। इथे ही ओपन जिम केलेली आहे। तर जाऊया आपण आता वरती। मित्रांनो, आपल्याला पर्वती टेकडीवरती जाण्यासाठी जवळजवळ 110 पायऱ्या वर चढून जावं लागतं। श्री देवदेवेश्वर या मंदिराची स्थापना श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली आहे। मराठा साम्राज्याचे पंतप्रधान नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्याकडून जमीन विकत घेऊन तुम्हाला इथे हे जे मंदिर दिसत असेल देवदेवेश्वर हे बांधलं। 23 एप्रिल इसवी सन 1749 मध्ये हे मंदिर बांधून संपन्न झालं। ते थोडंसं पुढं आल्यावर आपल्याला हे तुळशी वृंदावन दिसतं आणि पर्वतीचा इतिहास इथे सुद्धा लिहिलेला आहे। म्हणजे तुम्ही तो वाचून जाऊ शकता। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हे सांगालच। आणि इथे तुम्हाला पुढं आल्यावर इथे हे पहा, मंदिरामध्ये म्हणजे या टेकडीवर तुम्हाला काय काय पाहण्यास मिळेल किंवा इथे माहितीसुद्धा संपूर्ण लिहिलेली आहे। श्री देवदेवेश्वर या मंदिराशिवाय पर्वती टेकडीवरती पेशवे संग्रहालय आहे। त्यासोबतच विठ्ठल रुक्मिणी आणि विष्णू नारायण आणि श्री कार्तिक स्वामी या देवी देवतांचे मंदिर आहेत। त्यासोबतच श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे निवासस्थान आहे। तुम्हाला इथे या पायऱ्या एकदम लांब लांब म्हणजे दिसत असतील तर या अशा का बांधल्या असतील तर समजा जर इथे घोडा येत असेल म्हणजे वरती जर पर्वतीवरती आपल्याला घोड्यावरती बसून जायचं असेल त्या काळी सुद्धा म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे हे घोड्यावरती किंवा पालखीमध्ये बसून जात असतील तर त्यांना चालायला म्हणजे जे पालखी घेऊन जात असतील त्यांना चालायला सोपं व्हावं आणि त्यांचा पाय एकमेकात अडकू नये त्यामुळे अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या या बनवल्या होत्या। हे पहा, तुम्हाला इथे हे जे देवदेवेश्वर मंदिर दिसलं असेल। आपण आता तिथे पोचलेलो आहे। पहा मित्रांनो, आपण पर्वतीपर्यंत पोचलेलो आहे म्हणजे टेकडीवरती पर्वती टेकडी। हे पहा, श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित श्री देवदेवेश्वर मंदिर, स्थापना 23 एप्रिल 1749। इथे सुरुवातीलाच म्हणजे आपण ज्यावेळेस वर येतो इथे विठ्ठल रुक्मिणी यांचं हे मंदिर आहे आणि त्या बाजूला देवदेवेश्वर यांचं हे मंदिर आहे। श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन 23 एप्रिल 1749 रोजी हे मंदिर उभारलं।
पायऱ्यावर चढून आल्यावर आपल्याला उजवीकडे श्री देवदेवेश्वर यांचं हे मंदिर लागतं. साक्षात महादेवांना हे मंदिर समर्पित केलेलं आहे. हे पहा मित्रांनो, हेच ते देवदेवेश्वर मंदिर आहे जे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी स्थापना केलं होतं. हे पहा, ही त्याची कमान आहे, भव्य अशी कमान. म्हणजे ही कमान आपल्याला पुण्यात आपण ह्या बाजूस असू तर आपल्याला इथून ही कमान दिसते, म्हणजे पर्वती पूर्णपणे दिसते. आणि पर्वतीवर ना पुण्याचा हा थोडासा भाग हा दिसतो. हे पहा, जाऊया आपण आता आतमध्ये. आणि इथे आल्यावर आपल्याला चप्पल व बूट काढून आतमध्ये जायचं आहे. मंदिराच्या समोरच इथे हा नंदी मंडप आहे, त्यानंतर हा सभागृह आणि ते खाली मुख्य मंदिर आहे. हे पहा, हेच ते कलश आपल्याला, म्हणजे आपण पर्वती पायथ्याच्या जवळ असू तर आपल्याला हे दिसतं. आणि रात्रीचं सुद्धा इथे लाईट्स वगैरे लावतात, तर हे मंदिर खूप सुंदर दिसतं रात्रीचं. आणि हे चार कोपऱ्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता की श्री सूर्यनारायण मंदिर, श्री गणपती मंदिर, आणि त्या बाजूला अंबाबाई देवीचं हे मंदिर आहे. आणि इथे हे एक मंदिर आहे. म्हणजे चारही कोपऱ्याला चार मंदिर, आणि इथे हे श्री देवदेवेश्वर हे मुख्य मंदिर असं याची स्थापना आहे. हे पहा, ते खूप सुंदर या मंदिराची रचना आहे, खूप सुंदर. हे पहा, मित्रांनो, या टेकडीवरती पर्वताई देवीचे स्थान आहे. आणि पर्वताई देवीच्या निगडीत इथे एक कथा सांगितली जाते, ती आता आपण पाहूया. इसवी सन 1700च्या दशकामध्ये या टेकडीच्या जवळ तावरे नावाचे पाटील हे राहत होते व त्यांच्या आईला वन टाईप ऑफ ब्रेस्ट कॅन्सर हा होता. या रोगाचा इलाज त्यांनी सगळीकडे केला, पण त्यांना आराम हा काही भेटेना. एके दिवशी त्यांच्या स्वप्नामध्ये पर्वताई देवी आली व त्या देवीने सांगितलं की या टेकडीच्या वरती एका निवडुंगाच्या झाडामध्ये माझं स्थान आहे. त्यासोबतच देवी म्हणाली, तिथे माझी पूजा करा व माझा अंगारा लावत जावा, हे दुखणं लवकरच तुमचं बरं होईल. ही गोष्ट त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच तावरे पाटील यांना सांगितलं. तावरे पाटलांनी ती निवडुंगाची जागा साफ करून तिथे देवीचे छोटेसे मंदिर बांधले. आणि काही दिवसानंतर चमत्कार घडला. तावरे पाटलांची आई अंगारा लावून या नीट झाल्या. काही वर्षानंतर काशीबाई यांच्या पायाला दुखापत झाली व त्यांनी देवीला नवस केला की जर माझं दुखणं बरं झालं तर इथे तुझं मोठं मंदिर बांधेल. आणि तसंच झालं. काशीबाई यांचं पायाचं दुखणं हे बरं झालं. त्यामुळे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी हे मंदिर बांधलं. तुम्ही जेव्हा सुद्धा या मंदिरामध्ये या श्री देवदेवेश्वर यांच्या मंदिरामध्ये, तर इथे शांतता, खूप शांतता आहे. आणि या मंदिरात आपण ती शांतता राखली पाहिजे आणि ते पवित्र हे जपलं पाहिजे. हे पहा, हे मंदिर खूप सुंदर आहे, खूप सुंदर. इथे असंख्य गोष्टी या पर्वती टेकडीवरती पाहण्यासाठी आहे. महत्त्वाची गोष्ट इथे ही लिहिलेली आहे की तुमचं नाव हे ह्या भिंतीवरती लिहू नका. हे पहा, हे अशा प्रकारे लोक लिहितात आणि ही जी ऐतिहासिक गोष्ट आहे ती आपण खराब करतो. तर इथे आल्यावर आपल्याला ते करायचं नाही आहे. हे पहा, हे त्या काळातल्या या छोट्या छोट्या लाल विटा इथे तुम्हाला या दिसल्या असतील. म्हणजे हे खूप, म्हणजे 1700 काळातलं हे मंदिर आहे श्री देवदेवेश्वर. या बाजूला श्री पर्वताई देवीचे हे मंदिर आहे आणि याच देवीच्या नावावरून या टेकडीला पर्वताई टेकडी असं म्हणतात. म्हणजे पर्वती टेकडी असं या टेकडीला नाव पडलं.
आता श्री देवदेवेश्वर यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आपण इथे विठ्ठल रुक्मिणी यांचं हे मंदिर आहे, तर तिकडे आता चाललेलो आहे. तर जाऊया आता. हे पहा, सुरुवातीलाच आपल्याला हे मंदिर दिसतं. तर जाऊ इथे आपले चप्पल व बूट काढून आपल्याला जायचं आहे. आपण आता विठ्ठल रुक्मिणी यांचं हे दर्शन घेतलं आणि त्यानंतर हे जे पेशवे संग्रहालय ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला हा लवकरच मिळेल किंवा चॅनलवर असेल सुद्धा, तुम्ही हा पाहू शकता. तर जाऊया आपण आता. या बाजूला पाहू शकता ही त्या काळातली ही तोफ आहे आणि या बाजूला सुद्धा ही एक तोफ ही ठेवलेली आहे. हे पहा, हे नव्याने हे तयार केलेलं आहे आणि हे खूप सुंदर दिसत आहे. म्हणजे मी ज्यावेळेस लास्ट वेळेस आलो होतो त्यावेळेस हे नव्हतं, तर आता हे नव्याने केलेलं आहे आणि ते लाईट्स वगैरे सुद्धा लावलेली आहे. त्यामुळे हे रात्रीचं हे खूप सुंदर हे दिसत असेल. हे 3D प्रिंटसारखं 3D चित्र इथे तयार केलेले आहे. हे इतिहासातले काही प्रसंग इथे दाखवलेले आहेत या चित्रांमध्ये आणि हे खूप सुंदर दिसत आहेत. पहा, इथे पुढे आल्यावर इथे हे तुळशी वृंदावन आपल्याला दिसतं आणि तिथे श्री विष्णू नारायण हे मंदिर आहे आणि श्रीमंत बाजीराव पेशवे त्यांचं तिथे स्मारक आहे. आणि या बाजूला इथे श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचे हे निवासस्थान होतं. त्या काळचं आता हे कदाचित बंद केलेलं आहे असं वाटतंय. हे बंदच आहे. पहा, दरवाजा बंद केलेला आहे. तर या बाजूला जे श्री कार्तिक स्वामी यांचं मंदिर आहे, तर तिकडे जाऊया आपण आता. श्री कार्तिक स्वामी मंदिर स्थापना 1791. आपण आता दर्शन घेण्यासाठी जाऊया. इथे आपले चपला व बूट आपण इथे काढायचं आहे आणि हे मंदिर म्हणजे चारी बाजूनी बंदिस्त आवारामध्ये आहे, म्हणजे वाड्या टाईप आहे आणि मध्यभागी हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवरती हे पहा, आपल्याला हे देवांचे हे चित्र इथे दिसतात. हे पहा, खूप सुंदर आहे हे. पण श्री कार्तिक स्वामी यांचं दर्शन हे घेतलं. त्यानंतर या बाजूला जाऊया, तिथे श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे स्मारक आहे. हे पहा, आणि पलीकडे त्या बाजूला श्री विष्णू नारायण यांचं हे मंदिर आहे. हे पहा, खूप सुंदर जागा ही केलेली आहे. अजूनही ह्याचं बांधकाम चालू आहे, पण ज्यावेळेस हे पूर्णपणे बनेल त्यावेळेस खूप सुंदर ही जागा दिसेल. आतासुद्धा ही जागा खूप सुंदर ही दिसत आहे. ते पहा, हे स्मारक. तर मित्रांनो, हे पहा, हे नव्याने हे केलेलं आहे आणि हे खूप सुंदर दिसत आहे, खूप सुंदर. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे हे स्मारक आहे आणि हे नव्याने केलेलं आहे मित्रांनो. हे खूप सुंदर दिसत आहे, खूप सुंदर. आणि ते आतमध्ये जाण्यास बंदी आहे. इथे हे गेट लावलेलं आहे लोखंडी. तर कृपया इथे वरती चढून जाऊ नका, कारण की हे लोखंड तुम्हाला हे लागू शकतं. हे पहा,
खूप सुंदर आहे. मंदिरामध्ये जायचं असेल तर इथे हे स्मारक आहे. तर त्या बाजूने रस्ता नाही, पण रस्ता आहे, पण तो खूप खाली जाऊन रस्ता आहे, परत जिन्यावर चढायचे आहे. तर या बाजूने जर आलात, हे पहा हे स्मारक आहे, तर इथून आपण डायरेक्ट मंदिरामध्ये जातो. हे पहा इथे आहे, आणि इथे हे बसण्यासाठी इथे ही जागा केलेली आहे. खूप छान दिसत आहे, खूप छान. तर जाऊया आपण आता, दर्शन घेऊया. इथून जागा आहे पहा, जाऊया मित्रांनो. मित्रांनो, आपली चप्पल व बूट काढून आपण या मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे. पहा इथे हे बांधकाम चालू आहे या मंदिराचं, कारण की हे खूप जुनं झालेलं आहे. हे पहा, श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित श्री विष्णू नारायण मंदिर, स्थापना इसवी सन 1758. हे पहा, मित्रांनो. आणि या मंदिराच्या श्री विष्णू नारायण हे मंदिर आहे, त्याच्या या बाजूला हे छोटंसं असं गार्डन, म्हणजे झाडे वगैरे लावलेलं आहे. तर हे खूप सुंदर दिसत आहे. हे पहा, त्या बाजूला सुद्धा जायला रस्ता होता, पण तो आता बंद आहे, कारण की हे बांधकाम खूप जुनं आहे. आणि इथे तुम्ही जर जात असाल तर तिथे जाऊ नका. ते पहा, ते पडण्यास, म्हणजे ते तुम्ही जर त्याच्यावरती जाल तर ते पडू शकतं. तर इथे आल्यावरती आपल्याला हे करायचं नाही आहे. हे पहा, या मंदिरात ही भरपूर ही शांतता आहे. तर मित्रांनो, आपण वेळ काढून पर्वती टेकडीवरती आलो होतो, आणि इथली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. संपूर्ण इतिहास हा सांगितलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही द सुमित विजन या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.